रामकृष्ण बाबाजी रामकृष्ण मंडळी, आज आम्ही श्री क्षेत्र मुनगाव ते पंढरपूर ही दिंडी आहे, पादुका दिंडी। ही दिंडी आज हिवराज आटी या ठिकाणी गणपती मंदिर आहे, ज्या मंदिराचं निर्माण आमचे बाबाजी यांनी केलेलं आहे। बंडेश्वर महाराज म्हणून महाराज प्रख्यात आहेत, तर महाराजांनी या ठिकाणी सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे। आपण जे बघतात, आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आणि मंदिरातून प्रवेश करत असताना गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आपण महाराष्ट्रामध्ये मी बरेच ठिकाणी फिरलो, पण मी गणपती मंदिर बघितलेत, परंतु त्या गणपती मंदिरामध्ये रिद्धी सिद्धी ह्या दोघीही जवळ आहे आणि गणपती बाप्पाच्या एकीकडून रिद्धी आणि एकीकडून सिद्धी अशा दोन असलेल्या मूर्त्या मी मंदिर आसपास बघितलं नाही। तर असे सुंदर मंदिर आहे। आज या ठिकाणी संत गजानन महाराज पादुका दिंडीला भेट देण्याकरता या परिसरातील आमदार संतोषजी बांगर हे आलेत। आमदार साहेबांनी संत गजानन महाराज पादुकांचे दर्शन घेतलं, मुकुटाची पूजा केली आणि या ठिकाणी सुंदर अशी अन्नदानाची व्यवस्था आमचे गंगाधर कराळे, दिग्रस कराळे इथले अन्नदाते आहेत आणि त्यांनी अन्नदान केलं। आमची संपूर्ण वारकरी मंडळी जेवण चुकले, सुंदर असा स्वयंपाक होता। तर या ठिकाणी परमपूज्य आदरणीय बंडेश्वर महाराज यांच्याशी आपण चर्चा करूया। बाबा, तुम्ही विदर्भातले आहात हो, आणि विदर्भातून तुम्ही इकडे मराठवाड्यामध्ये आणि स्थळ असं निवडलं की जे हिंगोली आणि औंढा याच्या सेंटरला स्थळ आहे, तर हे स्थळ निवडण्याचा एक म्हणजे तुझा एक मानस काय? मी बरेच दिवसानं पंढरपूरची वारी करत होतो आणि वारी करत असताना आम्ही विदर्भाच्या पालख्या भरपूर येतात तिथं, आणि एक विचार केला, या विदर्भाची पालखीला राहण्याची व्यवस्था नाही आहे, कुठेतरी एक आश्रम व्हावा, म्हणून या जागेची इथं निवड केली आणि या जागेवर विदर्भाच्या सगळ्याच पालख्या, गजानन महाराजची पालखी सुद्धा याच रोडला जातात आणि सेवा करण्याची मोका आम्हाला मिळावा या उद्देशाने ही जागा निवडलेली आहे। तर वारकरी हृदय आहे, वारी केलेली आहे, पंढरपूरचे वारकरी आहे आणि संत सांगतात पंढरीचे वारकरीचे अधिकारी मोक्षाचे। तर बाबा, मला आणखी एक विचारायचं असं आहे की तुमचा अमरावती जिल्हा, विदर्भ प्रदेश, आणि आपण या ठिकाणी एक मंदिर स्थापनाही केली। मी आधी बोललो की बरेच मी मंदिरं बघितली, पण त्या ठिकाणी रिद्धी आणि सिद्धी अशा दोन जवळ असलेल्या अशी महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती मी बघितली नाही। तर हे अशा प्रकारची मूर्ती इथे असावी तुमच्या मनामध्ये कसं काय निर्माण झालं? ही कल्पना नाही आहे, ही एक ईश्वरी संकेत आहे। ज्यावेळेस मी 1980ला पंढरपूरला जात असताना त्या ठिकाणी रघुशंकासाठी उतरलो असताना तिथं कुसळी होती खूप, आणि तिथं एक चमकणारी एक काहीतरी आपली मूर्ती आहे, म्हणून मी गाडी पाशी गेलो, गुराळा केल्या आणि पाणी टाकलं आणि पुन्हा येऊन पाहिलं, तिथं गणपती होती आणि माझ्या मुखातून पहिला शब्द निघाला, हे रिद्धी सिद्धी आहे। हे माझ्या झोळीत टाकलं। त्यानंतर 12 वर्षांनंतर ही जागा घेतली आणि त्यानंतर याची मूर्ती स्थापन केली। 12 वर्ष म्हणजे एकदम होते, एकदम, आणि संकेत ते हमेशा मिळत होता मला इथं करा, वारकरीची व्यवस्था करायची आहे, एक ईश्वरी देणी, म्हणजे हमेशा संकेत मला होत होतं, त्यानुसार मी इथं हे जागा घेतलेली। तर ही अतिशय सुंदर जागा आहे, फार मोठी जागा आहे। आणि मग बांगर साहेब येण्याच्या आधी इथले जे ग्रामस्थ आहेत, हे जे मंदिर आहे, या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे सीमेवर आहे। जे मंदिर हे संस्थान औंढा तालुक्यामध्ये येते आणि लगतच दिग्रस असं गाव आहे की जे हिंगोली जिल्ह्यामध्ये येते, आणि हे औंढा तालुका आणि हा हिंगोली जिल्हा तालुका, असे दोन आमदार दोन भागामध्ये आहेत।
तर त्यांच्या माध्यमातून बांगर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी बरंच काम केलेलं आहे, मदत केलेली आहे. तर या ठिकाणी आणखीन पुढचा मानस असा की इथं अन्नदानाकरता एक हॉल करावा, पुन्हा बाजूला एक मंगल कार्यासाठी याची व्यवस्था करावी. जे गरीब लोक आहेत या गरीब लोकांची लग्नाची व्यवस्था व्हावी, कमी पैशामध्ये, जवळजवळ म्हणजे नगण्य अशा पैशामध्ये करावं. बाबाचा फार मोठा एक याच्यामध्ये एक संकल्प आहे आणि तो बाबा संकल्प निश्चित गणपती बाबाच्या ठिकाणी पूर्ण होईल. कारण निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बाबा आणखीन तुमचं वारकरी हृदय असल्यामुळे वारकऱ्याबद्दल थोडं काहीतरी सांगा. आमचे विदर्भाचे जे वारकरी आहे हे बऱ्याच काळापासून वारी करत असताना ऊन पाणी हवा याच्यातून जात असताना आणि काही शोक नसताना काहीतरी आम्ही साधारण जिथं काही अन्न भेटलं तिथं खायचं, काय काही झोपायची व्यवस्था नसली तरी कुठेतरी झोपायचं, अशा अवस्थेतून आम्ही वाऱ्या केल्या. आणि त्या वाऱ्याची हे फळ म्हणजे मला इथं बांधायचं आहे हे एक संकल्प माझा निर्माण झाला. आणि तसं विदर्भ ते पंढरपूर याचं अंतर खूप आहे, 1 महिनाभर आम्हाला चालावं लागते. आणि याच्यात सुख आहे दुःख आहे काय याच्यातून आम्ही पार करून काय पूर्ण आनंदमय होऊन आम्ही पंढरीच्या जेव्हा वारकरीला जातो, पंढरीच्या दर्शन जातो, जेव्हा आम्हाला खूप काही वेदना होतात, पण चंद्रभागेच्या आंघोळ केली तर सगळी वेदना नाहीशी होते आमचे. आणि पंढरपूरच्या पंढरीच्या चरण स्पर्श झाले तर आमचा थकवा पूर्ण निघून जातो. काय असं आमचे पंढरपूर दैवत आणि ते आमचं आराध्य दैवत असल्यामुळे त्यासाठी आम्हाला कर्म भागत आहे. निश्चित जीवाला सुख तिथे प्राप्त होईल. सुखरूपाय सा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा साडी घातो. आणि सुखालाही करशी तळमळ तरी तू पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मो जन्मीची दुःख विसरशी हे महाराज म्हणतात. तर महाराज आपल्याशी हितगुज करत असताना मनाला खूप आनंद वाटला. आणि बाबाच्याकडे जेव्हा विदर्भातल्या पालख्या येतात आणि त्यावेळेला बाबाचं हृदय भरून येते आणि विदर्भातून येणारा प्रत्येक वारकरी त्या प्रत्येक वारकरीला महाराजांना भेटल्याशिवाय समाधान मिळत नाही. अशा प्रकारचं महाराज तुमचे जे काही अंतकरातले संकल्प आणखी असतील, कारण तुमचे संकल्प भविष्यातले सर्व जनहिताचे आहेत, वारकऱ्याच्या हिताचे आहेत, तर तुमचे संकल्प निश्चित सिद्धीला जातील. जाऊन बाबाशी चर्चा करत असताना आज जे हितगुज केलं हे हितगुज आपणास कसं वाटलं त्याबद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्या. त्याचबरोबर आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आपण आमचं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास शेअर करा. मी श्री गजानन हिळकर बाबा तुम्हाला आणखी पुन्हा म्हणतो की तुमच्या जीवन कार्यामध्ये खूप तुमचं कार्य प्रत्येक कार्य यशस्वी हो ईश्वरचरणी आणि गणपती बाबाचरणी विनंती करतो. रामकृष्ण हरी. जय गणेश, जय श्री हरी.